28 तारखेबरोबर आणि पोलीस कस्टडीनंतर आम्ही गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून त्या आरोपींकडून जी गुन्ह्याला सबळ पुराव्याच्या दृष्टिकोनातून टेक्निकल आणि सायंटिफिक एव्हिडन्सचा आधार घेण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही आरोपींकडे नव्याने तपास सुरू आहे। यामध्ये आम्हाला नव्याने एक मुद्दा मिळालेला आहे। ते कोणत्या कोणत्या ठिकाणी राहिले, त्यांना कोणी कोणी मदत केली। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये चव्हाण नावाच्या इसमाचा आम्ही आरोपी म्हणून समावेश केलेला आहे। बाल अधिनियम कलम 75 आणि 87च्या आधारे त्या बाळाची झालेली जी ही आहे, त्या बाळाला झालेला त्रास आणि त्याच्या हक्काबद्दल, त्याचबरोबर त्याच्या संगोपनाबाबत झालेला हलगर्जीपणा या दृष्टिकोनातून सदर गुन्ह्याला कलमवाढ केलेली आहे आणि त्या दृष्टीने आरोपी चव्हाण याचा वेगवेगळी 3 पथकं नेमून तपास सुरू आहे। सर, आपण पाहिलं तर वैष्णवीच्या वडिलांनी एक तक्रार दिली होती। तक्रारीमध्ये फॉर्च्युनर हुंड्यासाठी दिली किंवा 51 तोळे सोनं असेल किंवा चांदीची भांडी, त्याचा तपास कुठपर्यंत आलेला आहे? त्याच्यामध्ये आम्ही फॉर्च्युनर जप्त केलेले आहे, बँकेला पत्रव्यवहार केलेला आहे। सदरचे जे सोनं दिलेलं होतं डावरी म्हणून, ते सोनं त्यांनी एका बँकेमध्ये तारण ठेवलेलं आहे। त्याचा देखील तपास चालू असून बँकेला त्या बाबतीत पत्रव्यवहार केलेले आहेत। आपण काल पाहिलं तर हगवणीला ज्यानंतर अटक केली त्यानंतर त्यांनी विविध गाड्या ज्या आहेत त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर वापरण्यात आल्या। त्यामध्ये इंडिवर कार असेल किंवा बोलेनो कार असेल। काल आपल्याकडं थार जी आहे ती जप्त करण्यात आली। ह्या 2 गाड्या कधीपर्यंत जप्त होतील? त्यासाठी आमचे पथकं काम करत आहेत। आरोपीचा शोध, त्याचबरोबर हा जो इतर तपास आहे त्या दृष्टीने वेगवेगळी पथकं काम करत आहेत। लवकरच त्या गाड्या जप्त केल्या जातील। त्यापैकी थार गाडी जप्त केलेली आहे, इंडिवर आणि बोलेनो गाडी लवकरच जप्त केली जाईल। ज्या ठिकाणी हगवणी लपला होता त्या व्यक्तींना आपल्याकडे तपासासाठी बोलवण्यात आलं आहे का? आला असेल तर काय प्रोसेस झाली? कारण तपासाचा भाग आहे, तपासाला बोलवून त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल। तर त्याच तपासाच्या अनुषंगाने एक पाहिलं तर सोन्याचा देखील 51 तोळ्याचा कुठेतरी तारण म्हणून ठेवल्याचं देखील समोर येते। काय नक्की कुठं ठेवण्यात आलं ते? यापूर्वीच मी बोललेलो आहे, त्या दृष्टीने आम्ही बँकेशी व्यवहार करून पुढची कारवाई करत आहोत। नक्कीच सोनं असेल किंवा अन्य माहिती असेल याचा तपास जो आहे तो आता बावधन पोलीस या ठिकाणी करताना एकूणच पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे निलेश चव्हाणवर देखील बाल संगोपनाच्या संदर्भात